नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपले माझे शेती माझे प्रयोग या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहो. आपण आपल्या करण शिवांगी या महामंडळाच्या सीड प्लॉटमध्ये. हा आपला गहू आहे करण शिवांगी. यामध्ये आपण साधारण 8 ते 10 दिवसापूर्वी विडमार सुपर या तणनाशकाची फवारणी केली होती धानुका कंपनीच्या. तर आज त्याचा रिझल्ट कसा दिसतो आणि गव्हाची स्थिती काय ते बघूया. तर हा आपला करण शिवांगी महामंडळाचा एकरी 40 किलो पेरणी केलेला गहू. आज जवळपास याला पेरणीपासून 3 पाणी झालेले आहेत आणि एक वेळ खत दिलं आहे आपण त्याला. आता युरिया आणि झिंक. यामध्ये आपण 8 दिवसापूर्वी साधारणतः विडमार सुपर या तणनाशकाची फवारणी केली होती. 70 मिली प्रतिपंप 2,4-D म्हणता येईल त्याला. ते मार्केट नेम झालं. तर यामध्ये हे बघा, हे असं छोटं गाजर गवत हे जवळपास पिवळं होऊन गेलेलं आहे. हे हे आणखीन पाने आहेत कुठे हिरवी, पण त्याची वाढ थांबलेली आहे. हे पहा, म्हणजे या विडमार सुपरनं आपल्याला चांगल्यापैकी कव्हरेज दिलेलं आहे. कंपनीचा थोडा फरक जाणवतो. या अगोदर आपण दुसरं शिकारा कंपनीचं फवारलेलं आहे एका गावात. त्या ठिकाणी थोडी आपल्याला परिणामकारकता कमी जाणवते, पण याची छान जाणवत आहे. आणि गव्हावर सुद्धा काही पिवळेपणा आलेला नाही, कोण स्कॉर्चिंग नाही. गव्हाला फुटवेसुद्धा छान आहेत, पण तो तणनाशकाचा परिणाम नाही. तर ही व्हेरायटी आहे करण शिवांगी, रिसर्च व्हेरायटी ICRची. आणि हिचं हेक्टरी उत्पादन यांनी 80 ते 100 क्विंटल सांगितलेलं आहे. तर यावर्षी आपल्याला किती येते ते बघूया. याच्या नियोजनासंदर्भातले अगोदरचे व्हिडिओ आपण माझ्या चॅनलवर पाहू शकता आणि शेवटपर्यंत किती ॲव्हरेज येईल यासंबंधीचे सुद्धा व्हिडिओ चॅनलवर वेळोवेळी टाकेल. तर अतिशय सुंदर हा गहू बसलेला आहे. आपण याचे उत्पादन वाढीसाठी आणखीन काय करता येईल याची कॉमेंट करून सूचना करावी. आणि आता याला अद्याप एकही आपण फवारणी घेतलेली नाही, फक्त एक तणनाशक फवारणी पेरणीच्या वेळेस 10-26-26 आणि ग्रोवर ज्यामध्ये मायक्रोरायझा होतं ते टाकलं होतं. त्यानंतर याला युरिया आणि झिंक दिलं आत्ता या पाण्यासोबत तिसऱ्या. आता एक फवारणी करू आणि नंतर नियोजन बघू पुढचं कसं करायचं ते. धन्यवाद. व्हिडिओ आवडत असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.